मतमोजणी अवघ्या काही तासांवर पोहोचलेली आहे. आपल्यासोबत संदीपान भुमरे आहेत. संदीपान भुमरे हे युतीचे उमेदवार होते आणि त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती, कारण त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे मैदानात उभे होते आणि आता यामध्ये नेमकं कोण पुढं जिंकतं यावर जोरदार चर्चा सुरू आहे. दुसरीकडे जे एक्झिट पोल आले त्या एक्झिट पोलमध्ये खैरेंच्या बाजूनं विजय निश्चित सांगितला जातोय. या सगळ्यांवर आपण संदीपान भुमरे यांच्याशी बोलणार आहोत. काय सांगाल, आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत, मनात बऱ्याच दिवसापासून धाकधूक असेल, ती धाकधूक संपणार? आता निकालाला काही तास बाकी आहे आणि मला वाटतं मनात कुठलीही धाकधुकी नाही. कारण आपण बघितलं असं की एक्झिट पोल काय सांगतो त्याच्यापेक्षा काही तास हे निकालाला बाकी आहे आणि मला खात्री आहे की उद्याचा जो निकाल आहे हा महायुतीचा उमेदवार इथं प्रचंड मताने निवडून येईल, ही 100% आम्हाला खात्री आहे. म्हणून मला सांगायचं आहे की आमच्या मनात कुठली धाकधुकी नाही आणि मतदार राजांनी हे धनुष्यबाणाला मतदान केले. तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबाला पंतप्रधान करण्यासाठी आपल्या छत्रपती संभाजीनगरचं हक्काचं मतदान तिथं दिल्लीत असलं पाहिजे, त्याची मला खात्री आहे. आणि म्हणून मला सांगायचं की उद्याचा जो निकाल आहे हा महायुतीच्या बाजूने लागेल. तुमच्या बाजूनं लागेल असा तुमचा विश्वास आहे. पण दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनाही विश्वास वाटतोय आणि ते कालपासून देवाकडे साकडं घालतायत, यज्ञ करतायत. आज सुद्धा एका मंदिरात जाऊन आता पूजेला बसणार आहेत. मला एक सांगायचं, खैरे साहेबाला काय वाटतं याच्यापेक्षा आता काही तास बाकी आहे. पण मला एक सांगायचं की मी सुद्धा म्हणजे असं म्हणत नाही की मी सुद्धा धार्मिक माणूस आहे, पण असे होम हवन 24 तास हे त्यांची ते मला वाटतं की त्यांनी सांगितलं की मी 24 तास होम हवन करतो, ही त्यांची श्रद्धा आहे. पण मला एक सांगायचं की उद्याचं जे निकाल आहे हा निकाल हा महायुतीच्या बाजून लागणार आहे. त्यांना काय बोलायचं ते बोलून द्या. एक्झिट पोल काय सांगतो त्याच्यापेक्षा आमचा एक्झिट पोल स्वतः उद्या काय राहील हे तुम्हाला कळेल. तुम्ही बोलता बोलता आत्ता असं म्हणाले होते की मागच्या वेळेस जसं पूजापाठासाठीच लोकांनी घरी बसवलं होतं, काहीतरी असं म्हणत होते. मी काही म्हणालो नाही, फक्त खैरे असं बोलले की ह्यावेळेस जर मी निवडून नाही आलो तर मी हिमालयात जाईन. तर आम्ही तशी तयारी केलेली आहे त्यांना हिमालयात पाठायची, कारण आम्ही त्यांना हिमालयात जाण्यासाठी आम्ही त्यांना वाटं लावायला राहू. म्हणजे कसं? त्यांनी हे सांगितलं की जर मी निवडून नाही आलो ह्यावेळेस तर मी हिमालयात जाईन. काय हिमालयात म्हणजे लक्षात आलं ना, हिमालयात जाऊन राहीन. तर म्हणलं त्यांना हिमालयात जायला आपण सगळेजण त्यांना उद्या वाटे लावायला राहू निकाल लागल्याच्या नंतर. अच्छा, मग त्याच्यासाठी तयारी कशी केली? तयारी म्हणजे आता त्यांनी सांगितलं मला जायचं, तर मला त्यांना जायचं, त्यांना वाटे लावायला आम्ही राहू. काय काय तयारी म्हणजे तुम्ही काय बस ठेवली, विमान ठेवले, काहीतरी ठेवलं असेल ना, किंवा काय? एखादा कसा पंढरपूरला चालला कुठं बाहेर आपण कसं वाटे लावायला जातो तसं वाटे लावायला जाऊ. ते त्यांची तयारी करते कसं जायचं ते. म्हणजे आता ही पूजापाठ त्याचीच तयारी सुरू आहे असं म्हणणं आहे का तुमचं? सगळी त्यांची तीच तयारी चालू आहे आता. बघा, हा विश्वास संदीपान भुमरे यांनी व्यक्त केलेला आहे की विजय माझा निश्चित होणार आहे, युतीचा विजय निश्चित होणार आहे. पण तत्पूर्वी जे चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं होतं की मी जर निवडून नाही आलो तर हिमालयात जाईन, आणि त्याची तयारीसुद्धा हेच तयारी करतायत, कारण त्यांना हिमालयात पाठवण्यासाठी जे काही लागणार आहे ते पुरवण्याची जबाबदारी संदीपान भुमरे यांनी घेतलेली आहे. त्यामुळे आत्ता जी निकालाची उत्सुकता आहे त्या निकालाच्या उत्सुकतेबरोबर दोन उमेदवारांमध्ये एकमेकांबद्दल बोलण्याची जणू स्पर्धा लागली असं चित्र सध्या तरी दिसत आहे. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम TV, छत्रपती संभाजीनगर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.